भूतबाधेची अफवा पसरली आणि विद्यार्थिनी शाळाच सोडून गेल्या। मेळघाटातील डोमा आदिवासी आश्रमशाळेतला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। शाळेत परत आणण्याचे शाळा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे। 15 ते 16 विद्यार्थिनी अचानक हसू रडू लागल्याची चर्चा आहे। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नुकत्याच विषबाधा झाल्यानं प्रकरण ताजं असताना आता मेळघाटातीलच डोमा येथील आदिवासी आश्रमशाळेत मुलींना भूतबाधा झाल्याच्या अफवेनं मुलींनी शाळा सोडल्याचा प्रकार पुढे आलाय। 7 ते 8 दिवसांपूर्वी आश्रमशाळेतील 15 ते 16 विद्यार्थिनी अचानक हसायला लागल्या, रडायला लागल्या। काहींना घुंगरूचे आवाज यायला लागले अशी चर्चा होती। आता ही बाब वसतिगृहाच्या अधीक्षका यांच्या लक्षात येताच त्यांनी मुख्याध्यापकांच्या लक्षात आणून दिली। मात्र दुसऱ्या दिवशी ही वार्ता गावात पसरली। मुलींना भूतबाधा झाल्याची अफवा पसरली आणि जवळपास 300च्या वर मुली वसतिगृह सोडून आपापल्या गावी निघून गेल्या। यात सर्वात जास्त मुली या एकताई गावाच्या होत्या अशी माहिती आहे। त्यांना मी जेव्हा फेरफटका मारला त्या दिवशी तेव्हा चांगल्या होत्या 8-9च्या सुमारास, आणि त्याच्यानंतर ते मग त्यांना कधी एकीला हसायला, कोणाला रडायला, कोणाला कसं, कोणाला आवाज येत होते घुंगरूचे वगैरे असे ते सांगायला। तर मग आम्ही आलो दवाखान्याला वगैरे, सरांनी मग वगैरे व्यवस्था करून दिली। त्या सर्वच मुलींची तब्येत चांगली आहे। आम्ही त्यांच्या संपर्कात आहे। त्या संदर्भात अनिसची पण टीम येऊन गेली। अनिसच्या टीमने एकताईला पण व्हिजिट दिली आणि काल त्यांनी मला सांगितलं की त्या सर्व मुली चांगल्या आणि त्या सगळ्या मुली शाळेत यायला तयार आहेत। मानसोपचार तज्ञांची समूह इथे आलेला होता। अनिसची टीम आलेली आहे, पाहणी केलेली आहे, इंडिव्हिज्युअल सगळ्या विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग केली आहे, त्यांना निदान केलं आहे, परिस्थिती आटोक्यात आलेली आहे। कोणाला घाबरण्याची सध्या गरज नाही आहे। भीतीचं वातावरण निर्माण करू नका, परिस्थिती आटोक्यात आहे। तर या सगळ्या प्रकरणासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांच्याकडून। सुरेंद्र, भूतबाधेची अफवा पसरली आणि या विद्यार्थ्यांनी थेट शाळा सोडून गेल्या, काय नेमकं हे प्रकरण? अंकिता, खरं तर मेळघाटासाठी हा काही नवीन प्रकार राहिलेला नाही। यापूर्वी सुद्धा अनेक अशा घटना ज्या आहेत त्या अंधश्रद्धेच्या घटना ज्या मेळघाटमध्ये घडलेल्या आहेत। कुठल्याही छोट्या बालकाला जर तो आजारी झाला तर त्याच्या पोटावर गरम सलाखीने चटके देणे प्रकार सुद्धा याच मेळघाटमध्ये घडलेला आहे आणि असे अनेक प्रकार जे मेळघाटात घडत असतात। मेळघाट खरं तर बहुआयामी आदिवासी हा भाग आहे। 90% आदिवासी या ठिकाणी मेळघाटामध्ये वास्तव्य करतात आणि आताची ही जर घटना जर बघितली तर आदिवासी आश्रमशाळा आहे धारणी तालुक्यातील डोमा ही आदिवासींची आश्रमशाळा। या ठिकाणी जवळपास 300 विद्यार्थी जे आहेत त्यांचे आई वडील जे आहेत ते आश्रमशाळेतून आपल्या घरी घेऊन गेले। त्याचं कारण मुख्यतः सांगितलं गेलं तर काही मुलींना भूतबाधा झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात, काही मुली हसायला लागल्या, रडायला लागल्या, काही घुंगरूचा आवाज येत होता अशी तक्रार जी आहे ते तेथील अधीक्षिका ज्या आहेत त्यांच्याकडे मुलींनी केली होती आणि त्यानंतर हा भूतबाधा असल्याचा प्रकार जे आहे ते अशी अफवा जी आहे ते गावात पसरली आणि संपूर्ण गावामध्ये चर्चा झाल्यानंतर हे आई वडील जे आहेत आपल्या मुलांना घराच्या बाहेर घेऊन गेले। या ठिकाणी डॉक्टर पथक त्या ठिकाणी बोलावण्यात आलं। डॉक्टरांनी सुद्धा चौकशी केली, त्यावरून लक्षात आलं की हा अशातला काही प्रकार नाही। हिस्टेरिया हा मानसिक आजार आहे। त्या मानसिक आजारामुळे हा असा प्रकार घडला असल्याचं तेथील डॉक्टरांनी सांगितलं। डॉक्टरांनी आणि स्थानिक तेथील अधीक्षका म्हणा की इतर कार्यकर्ता म्हणा आदिवासीची या सगळ्या आदिवासी कार्यकर्त्यांनी लोकांनी तेथील जे आई वडील आहे मुलींना त्यांना काउन्सिलिंग करण्याचा प्रकार या ठिकाणी केला। मात्र अद्यापही आश्रमशाळेमध्ये एकही मुलगी जी परतलेली नाहीये, त्यामुळे एक भीतीचं वातावरण आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालंय। गावामध्ये एक चर्चेला उदाहरण आलंय। खरं तर मेळघाटमध्ये या सरकारकडून कुठेतरी आदिवासींसाठी अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर आयोजित करण्याचं काउन्सिलिंग करणं अत्यंत गरजेचं आहे। अंकिता, निश्चित सुरेंद्र, त्यामुळे आता प्रशासन या सगळ्यावरती काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।